नमस्कार मित्रांनो, आरोग्य साक्षरता या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हार्ट अटॅकची लक्षणे कोणती असतात ते बघितलं आणि आज आपण बघणार आहोत की हार्ट अटॅकचं निदान कसं केलं जातं। तर मित्रांनो, आपण हे बघितलं की हार्ट अटॅक येतो म्हणजे काय होतं की हार्टवर ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यातली एखादी रक्तवाहिनी ब्लॉक होते आणि मग पुढे जे हार्टचे जे स्नायू असतात त्यांना जो रक्तपुरवठा होणार असतो तो कमी होतो आणि हा जो रक्तपुरवठा जेव्हा स्नायूंना कमी होतो तेव्हा जी हार्ट अटॅकची आपल्याला लक्षणे दिसतात ती जी लक्षणे आहे त्या लक्षणांवरून मग सगळ्यात पहिल्यांदा आपण हार्ट अटॅकचं निदान करू शकतो। ती ही जी लक्षणे आहे ती खूप महत्त्वाची आहे। दुसरं, आपलं जे हार्ट आहे ते एक प्रकारचा एक पंप आहे। जसा आपला पाण्याचा पंप असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी सोडल्या जाते आणि तो जो इलेक्ट्रिक पंप आहे मग सगळ्या आपल्या घरामध्ये पाणी पोचवतो। तसंच हार्ट जे आहे त्याच्यामध्ये पण एक इलेक्ट्रिसिटी धावत असते आणि ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण बघत असतो ECGच्या द्वारे। तर जेव्हा पेशंटला हार्ट अटॅक येतो तेव्हा या ECGमध्ये सुद्धा काही बदल होतात आणि मग या ECGवरून सुद्धा आपण निदान करू शकतो की पेशंटला हार्ट अटॅक आला आहे की नाही। पण खूप वेळा असं होतं की ECGमध्ये आपल्याला काही बदल दिसत नाही। तर अशा वेळी काय होतं की जे डॉक्टर असतात ते आपल्याला काही वेळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहायला सांगतात आणि मग थोड्या वेळाने ECG केले जातात की त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल दिसतात की नाही। पण जर कधी ECGमध्ये जर बदल दिसत नसले पण पेशंटला जर हार्ट अटॅकची लक्षणे असली तर मग काही रक्ताच्या तपासण्या केल्या जातात ज्याच्यावरून आपण निदान करू शकतो की पेशंटला हार्ट अटॅक आला आहे की नाही। तर जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा जे हार्टचे जे स्नायू आहे ते जेव्हा मरण पावतात तर ते काही एन्झाईम्स आपल्या रक्तामध्ये सोडतात आणि हे जे एन्झाईम्स आहे ते आपण मग मोजतो। तर हे असे काही जे एन्झाईम्स असतात जसं CPKMB, ट्रॉपा हे एन्झाईम्सचे नावं आहे। ते एन्झाईम्सची जी लेवल जी आहे ती जर आपल्या रक्तामध्ये जर वाढलेली आली तर मग आपल्याला 100% निदान करता येतं की पेशंटला हार्ट अटॅक आला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पेशंटला जर हार्ट अटॅक आला असेल तर त्याचं निदान कसं केलं जातं। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जरूर आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल त्याला जरूर सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयासह। तोपर्यंत धन्यवाद।